मित्रांनो, तुम्हाला माझी कथा आवडली असेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा. तुमच्यामुळे माझं चॅनेल मोनेटाईज व्हायला हेल्प होईल. सो सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. अधीर मन झाले. भाग 21. माया निघून गेली पण सायना बराच वेळ तिथंच उभी राहून विचार करत होती. मग अचानक ती पटकन आकाशच्या केबिनकडे गेली आणि जोरात केबिनचा दरवाजा उघडून आत शिरली. वादळाप्रमाणे आलेल्या सायनाला पाहून खुर्चीवर बसलेला आकाश अचानक उठला. क्षणाचाही विलंब न लावता सायना अगदी आकाशच्या समोर उभी राहिली जिथे आकाश उभा होता. आकाश सायनाची ही कृती पाहत होता. त्याने सायनाला तिच्या कंबरेला धरलं आणि तिला जवळ ओढलं. काय झालंय? आज तू खूप जोशमध्ये दिसते. हो, आज मला तुला खायचं आहे, सायना मादक स्वरात म्हणाली. हो का, मग केव्हा खाते? मी चालेल का तुला जेवणामध्ये? आकाशही मादक स्वरात म्हणाला. तू म्हणशील तर आता खाऊ का तुला? सायना आकाशच्या जवळ आली. मग आज ऑफिसमध्ये डिनर करूया, आकाश डोळा मारत म्हणाला. आकाशनं घड्याळाकडे पाहिले. घरी जायची वेळ झाली होती. आकाश आणखी काही विचार करण्याआधीच विरल केबिनमध्ये आला. चल दादा, घरी जाऊया. आकाश काय बोलावं याचा विचार करत होता तेवढ्यात सायना बोलली. मला काही कागदपत्रांवर आकाशची सही घ्यायची आहे. त्यामुळे आकाशला काही वेळ ऑफिसमध्ये राहावं लागेल. हो विरल काका, आणि तू निघा. मी हे काम संपवून परत आलोच, आकाश विरलकडे डोळा मारत म्हणाला. विरलला सगळा प्रकार समजला. सायनाला जवळ उभी असलेली पाहून त्याने अतिशय मंद आवाजात तिची छेड काढली. हे बघ, सावध राहा जरा. उद्या तुमच्या चेहऱ्यावर सहीच्या खुणा दिसणार नाहीत याची काळजी घ्या. सायनाला शोकसभेच्या दिवसाची घटना आठवली आणि विरलचे शब्द ऐकून तिने ब्लश केलं. मंद आवाजात पुन्हा एकदा, एन्जॉय म्हणत विरल तिथून निघून गेला. विरल आणि शिरीषजींची गाडी ऑफिसच्या पार्किंगमधून घरासाठी निघताच ऑफिसच्या गेटजवळ लपलेल्या व्यक्तीने फोन जोडला. ते दोघं गेले पण आकाश अजून ऑफिसमध्ये आहे. थांब, काळजी करू नकोस, मी इथेच उभा आहे. मला कळताच मी तुला कळवतो, तो माणूस म्हणाला आणि फोन ठेवला आणि ऑफिसच्या दिशेनं निघून गेला. ऑफिसची इमारत दुरून पाहत राहिला. विरल निघून जाताच सायनाने पेन्सिल स्कर्ट सोबत कॉम्बिनेशन घातलेला ओव्हरकोट काढला आणि खुर्चीवर फेकला. आता सायनाचं अंग गडद गुलाबी रंगाच्या घट स्पॅगेटीमध्ये फुगलेलं दिसत होत. तिचे क्लेज डीप नेक स्पॅगेटीमधून डोकावत होते. आकाश सायनाला वरपासून खालपर्यंत पाहत राहिला आणि मग अचानक तो शिकार करणाऱ्या सिंहाप्रमाणे त्याने सायनावर थैमान घातलं आणि तिला उचलून सरळ ऑफिसच्या सोफ्यावर फेकलं. आकाशनं त्याच्या शर्टची बटणे उघडली आणि सायनावर तुटून पडला. त्या लहानशा पलंगावर दोघांचेही शरीर एकमेकांत विलीन झाले होते. एक एक करून कपड्यांचे अडसर जमिनीवर पडत होते आणि दोघी रंगीबेरंगी मुडवाले एकमेकांत हरवून गेले. बराच वेळ एकमेकांची वासना शमवल्यानंतर दोघेही शांत झाले. सायना त्याच सोफ्यावर बसली होती. आकाश सोफ्याचा आधार घेत जमिनीवर बसला. दोघेही बराच वेळ तशाच स्थितीत बसून राहिले आणि मग सायनाने आकाशच्या कपाळावर किस केलं पण आकाशनं काही कळत नसल्यासारखे सरळ कपडे घालायला सुरुवात केली आणि सायनाकडे बघून म्हणाला, चल आता जाऊया, खूप उशीर झालाय. काही मिनिटांपूर्वी तुला अजिबात उशीर होणार नव्हता, सायना डोळे फिरवत म्हणाली. तू जर दुसऱ्या राऊंडसाठी तयार असशील तर मी इथेच बसेन. आकाशनं पुन्हा घातलेले कपडे काढायला सुरुवात केली. मी फक्त गंमत करत होते पागल, सायनाने आकाशला शर्ट घालायला लावताना म्हटले. सायनाचा चेहरा आपल्या जवळ पाहून आकाशनं पुन्हा तिच्या ओठांवर एक जोरात किस घेतलं. चल आता जाऊया, सायनाने तिथून जाताना म्हटलं आणि आकाशनंही होकार दिला. दोघेही एकत्र ऑफिसमधून बाहेर पडताच गेटजवळ उभा असलेला माणूस दिसू नये म्हणून भिंतीला टेकून उभा राहिला. आकाश इथून निघून गेला. त्याच्यासोबत एक मुलगी आहे. नाही नाही, माया नाही आहे, अजून कोणीतरी आहे. आणि मग त्याने फोनवर कोणाला तरी ही माहिती दिली. आकाश आणि सायना गाडी घेऊन निघाले. मला घरी सोडणार का, सायनाने विचारलं. हो, मी तुला सोडतो बेबी, आकाश गाडी चालवत म्हणाला. दोघेही सायनाच्या घराकडे वळले. काही वेळातच आकाशनं सायनाच्या घराच्या गेटजवळ गाडी थांबवली. सायना गाडीतून उतरली आणि ड्रायव्हरच्या सीटकडे गेली. आकाशने गाडीची खिडकी खाली केली. सायनाचा चेहरा आकाशच्या अगदी जवळ होता. चेहरा, बाय बेबी, सायना आकाशच्या गालाला हात लावत म्हणाली. बाय ब्युटिफुल. निघताना सायनाने अचलच्या ओठांवर जोरदार किस केलं.
दूरवर उभे असलेले मिस्टर मजुमदार आकाश आणि सायनाची ही प्रत्येक कृती पाहत होते. पण त्यांच्या उपस्थितीबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ सायना आणि आकाश एकमेकांमध्ये हरवून गेले होते. अखेर सायना गाडीपासून दूर गेली आणि आकाशनं लगेचच खिडकीची काच खाली लावला आणि गाडी घेऊन निघाला. घरात प्रवेश करताना सायनाने मिस्टर मजुमदार यांना पाहिलं. पण मजुमदारांच्या घरात आधुनिक वडिलांसारखी जवळ घेऊन मोठी झालेली सायनाला तिच्या वडिलांचा काहीच फरक पडला नाही. ती थेट घरी आत गेली. आता हे जवळपास रोजचेच झालं होतं. कधी आकाश सायनाला सोडायला यायचा तर कधी सायना त्याला घ्यायला आकाशच्या घरी पोहोचायची. दोघेही दिवसभर ऑफिसमध्ये सोबत असायचे. मजुमदार साहेबांच्या आकाश आणि सायनाची वाढती जवळीकही लक्षात आली. एकमेकांना मिठी मारणं, एकमेकांच्या ओठांचे चुंबन घेणे, तर कधी लघुकृत्यांमध्ये हरवून जाण्यात आकाश आणि सायनाचं आयुष्य मस्त जात होतं. जवळजवळ एक आठवडा असाच गेला. मध्ये मध्ये आकाश आणि मायाचं 1-2 वेळच बोलणं झालं. माया शूटला जाऊन खूप दिवस झाले होते. आज पहिलीच वेळ होती की आकाशनं समोरून मायाला फोन केला होता. रिंग वाजत होती पण कोणीच उत्तर देत नव्हतं. आकाश त्याच्या केबिनमध्ये इकडे तिकडे फिरत होता. काही मिनिटांनी त्याने पुन्हा फोन केला. नंतर मायाचं काहीच उत्तर आलं नाही. आकाशनं पुन्हा एकदा फोन स्पीकरवर ठेवला आणि फोन टेबलावर ठेवला. पण पुन्हा उत्तर आले नाही. तेव्हाच सायना केबिनमध्ये आली. टेबलावर ठेवलेल्या फोनवर मायाचं नाव पाहून तिला जेलेसी फील झाली म्हणून तिने सरळ आकाशकडे जाऊन आकाशच्या गालावर बोटे फिरवत त्याला विचारलं, ही माया तुझी गर्लफ्रेंड आहे का? नाही, आकाशनं रुख उत्तर दिलं. म्हणजे? सायनानं पुन्हा विचारलं. फ्रेंड्स विथ बेनर्स, आकाशनं पुन्हा त्याच विनम्रतेनं उत्तर दिले. म्हणजे? सायना आश्चर्यानं भुवया उंचावत म्हणाली. म्हणजे मी तिच्या गरजा पूर्ण करतो आणि ती माझ्या गरजा पूर्ण करते. आता तुला समजले का? आकाश प्रत्येक शब्दावर जोर देऊन म्हणाला. कोणतीही मुलगी तुझी गरज पूर्ण करू शकते आकाश. मग मायाची गरज काय? सायनाचं म्हणणं ऐकून आकाश विचारात गढून गेला. आणि आकाशला असा विचार करताना बघून सायनाला आनंद झाला. तिला वाटलं या विचाराने ती आकाशला मायापासून दूर करेल. पण मग आकाश बोलला, तू बरोबर बोलते, कोणीही माझ्या गरजा पूर्ण करू शकते. आकाशचं बोलणं ऐकून सायनानं आकाशच्या गालावर एक हलकं किस केलं. पण आकाशनं कोणतीही प्रतिक्रिया न देता हे सांगितलं, कोणतीही मुलगी माझी लग्न इच्छा पूर्ण करू शकते. पण जेव्हा मला माया हवी असते, तेव्हा मला फक्त मायाच हवी असते, आकाश ठामपणे म्हणाला. सायना थोडी दूर गेली. पण आकाश पुढे बोलत राहिला. मायाचा स्पर्श खूप वेगळा आहे. केवळ शारीरिकच नाही तर मानसिकदृष्ट्याही. ती एक अप्रतिम मुलगी आहे. तिला पाहताच मला तिच्या अंगावर तुटून पडावंसं वाटतं, आकाश म्हणतच होता आणि तेवढ्यात त्याचा फोन वाजला. आकाश सोबत सायनानेही मायाचं नाव स्क्रीनवर वाचलं. आकाशच्या या गोष्टी ऐकून सायनाला मोठा धक्काच बसल्यासारखं वाटत होतं आणि मायाच्या कॉलने उरलेलं काम पूर्ण केलं. सायना पाय थबकत केबिनमधून बाहेर आली. आकाशनं लगेच फोन उचलला आणि म्हणाला, कुठे आहेस? परत कधी येणार आहेस? आकाशचा अधीर आवाज ऐकून माया गमतीनं म्हणाली, का? तू मला मिस करत आहेस का? तसं काही नाहीये. पण मला तुझे ओठ आठवतायत. तुझा स्पर्श आठवतोय, आकाश जरा मूडमध्ये येत म्हणाला. सायना ऑफिसमध्ये आहे. जा तुझी इच्छा पूर्ण कर. मायाने पुन्हा गंमत केली. तुला माहित आहे, जेव्हा तू माझ्या सोबत असायला पाहिजेस तेव्हा मला फक्त तूच माझ्या सोबत पाहिजे, आकाश जरा गंभीरपणे म्हणाला आणि त्याच क्षणी आकाशच्या बोलण्याने मायाच मन झणझणीत झालं. मी आज रात्री पोहोचेन. 11 वाजता फ्लाईट मनालीला उतरणार आहे. मायान गंभीरपणे उत्तर दिलं. मी तुला घ्यायला येईन. मला आता स्वतःवर ताबा ठेवता येत नाहीये. मी स्वतःवर कंट्रोल करू शकणार नाही, आकाश कठोर शब्दात म्हणाला. ठीक आहे, मग कुठे भेटू? मायान विचारलं. आकाशनं हसून उत्तर दिलं, मी तुला विमानतळावरूनच उचलून घेऊन जाईल. ठीक आहे, आज रात्री भेटूया मग, मायानं उत्तर दिलं. आणि हो, ऐक, तुझी टीम एअरपोर्टवरून निघाल्यावर तू निघ, आकाश म्हणाला. का? मायानं आश्चर्यानं विचारलं. का विनाकारण सर्वांच्या नजरेत यायचं ना? आकाशनं बोलणं संपवलं. त्या दिवशी आकाश ऑफिसमधून सरळ घरी गेला. घरी सगळ्यांसोबत जेवत असताना अनिताजींनी त्याला विचारलं, तू तुझ्या ऑफिसमध्ये सेटल झाला आहेस का बेटा? मजुमदारांच्या मुलीसोबत तो आधीच सेटल झाला आहे, हेमाजींनी मध्येच बोललं.
सगळ्यांनी मिळून हेमाजीकडे बघितलं आणि तिने खाली बघून आपल्या ताटात लक्ष द्यायला सुरुवात केली. आत्या बरोबर तर बोलत आहे. सायना आहे म्हणून टाइमपास होतो. नाहीतर मला कंटाळा येतो ऑफिसमध्ये. आकाश सर्वांना समोर म्हणाला. विरलने आकाशचा बचाव करताना म्हटल. होय, सायना दादाला प्रोजेक्टबद्दल बोलण्यात व्यस्त ठेवते त्यामुळे वेळेचा पत्ताच लागत नाही. मी आणि माझे काका दिवसभर इतर कामात व्यस्त राहतो आमच्याशिवाय दादाला कंटाळा येणं स्वाभाविक आहे. जेवण झाल्यावर सर्वजण आपापल्या खोलीत गेले. आकाशची नजर घड्याळाकडे वळली. पूर्णांक 10 वाजले होते. आकाश सावकाश पावले टाकत घरातून बाहेर पडला त्याचा विमानतळावर जाण्याचा प्लान होता म्हणूनच आज त्याने गाडी बंगल्याच्या गेट बाहेर पार्क केली होती. तेथून तो कार घेऊन विमानतळाकडे निघाला. आकाश विमानतळावर पोहोचताच समोरून माया येताना दिसली. आकाशला पाहताच तिने गाडीचा दरवाजा उघडला आणि आत शिरली. आकाशने कार विमानतळापासून दूर ठेवलं आणि मनाली शहरातील रस्ते ओलांडले. आता आकाशची गाडी हायवेवरून साणंदकडे जाऊ लागली. रस्ता तुलनेने सुनसान होता. आपण कुठे जात आहोत? आतापर्यंत गप्पच असलेल्या मायाने विचारलं. आकाशनं उत्तर न देता गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. काय झालं? मायाने जरा काळजीत विचारलं. पण आकाशनं लगेच मायाला चिकटून मिठीत घेतलं. तिचे ओठ त्याच्या ओठांवर दबले. मायाच्या ओठांना किस करत राहिला. कधी वरच्या ओठाला कधी तो तिच्या ओठांचा किस घ्यायचा असं वाटत होत जणू काही वर्षांची तहान लागली होती त्याला. मायालाही गतिहीन झाल्यासारखं वाटल. आकाशच्या पाठीवर मायाच्या हाताची पकड मजबूत झाली आणि दोन्ही ओठ एकमेकांना गिळायला तयार झाले. मायाच्या ओठांचे चुंबन घेताना आकाशने मायाची सीटला पूर्णपणे खाली झोपवती केली. आकाश आता मायाच्या मानेच किस घेऊ लागला. ड्रेस हळूहळू खाली सरकू लागला. आकाशचे कपडे हळूहळू गाडीच्या खिडकीवर लावले गेले. मायाच्या अंगावर ओठ घासताना आकाश अधिकच बेभान होत होता. आकाशचा स्पर्श मायाला अजूनच कामुक करत होता. माया आता आकाशच्या छातीत किस घेऊ लागली. तिच्या ओठांचा ओला स्पर्श आकाशला परमसुखाच्या टोकाला नेत होता. गाडीच्या त्या सीटवर दोघांचेही शरीर एकमेकांत गुरफटले. आकाशच्या हातांनी मायाच्या अंगावरची पकड घट्ट केली आणि दोघेही कामक्रीडाचा आनंद घेत होते. मायाचा गरम श्वास आकाशला आणखीनच वेड लावत होता. क्लायमॅक्स झाल्यावरही आकाशला मायाला सोडायचं नव्हतं. त्यांचे दोन्ही शरीर हलके झाले होते पण तरीही आकाशची मायाच्या ओठांवरची पकड सैल होत नव्हती. मायालाही कळून चुकलं होतं की आकाश अनेक दिवस भुकेल्या लांडग्यासारखं तिच्यावर तुटून पडला होता आणि म्हणून तो तिला जाऊ देणार नाही. पण याला मायाने अजिबात विरोध केला नाही. मायानेही आकाशला पूर्ण साथ दिली. शेवटी आकाश मायापासून अलग होऊन आपल्या जागेवर जाऊन बसला. त्यांच्या चेहऱ्यावर थोडा थकवा सोबतच ताजेपणाही दिसत होता. तो डोळे मिटून सीटवर बसून राहिला. थकला का आज तू? मायाने आकाशला चिडवत विचारलं. हा आज तुला सोडायचं मनच होत नव्हतं. आकाश मायाचा हात धरत म्हणाला. वेडा मुलगा. माया आकाशच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली. चल दुसरा गावळ करू. म्हणत आकाशनं पुन्हा मायावर थैमान घातले. शेवटी तासाभराने आकाश शांत झाला. माया सरळ त्याच्याकडे बघत होती. असं काय बघते? त्याच्याकडे बघत असलेल्या मायाला आकाशनं विचारलं. मला आश्चर्य वाटलं की एवढी कामुकता तुझ्यात कुठून आली? मायानं विचारलं. माया माझ्याकडे या कामुकतेशिवाय काही नाही. आकाश जरा गंभीर होत म्हणाला. मला तसं नाही म्हणायचंय आकाश. माया जरा सावधपणे म्हणाली. मला माहित आहे. पण मी तुला फक्त सांगतोय. सगळ्यांना लहानपणापासूनच कोणत्या ना कोणत्या विषयात रस असतो. आणि मलाही या विषयात लहानपणापासूनच रस आहे. आकाश खोट्या हास्यासोबत म्हणाला. म्हणजे? मायानं आश्चर्यचकित होऊन विचारलं. एक लांब गोष्ट आहे त्यामागे. आकाशनं उत्तर दिलं. हो का मग आपल्याकडेही वेळेची कमतरता नाहीये ना? मायानेही आश्चर्यानं उत्तर दिलं. हे गाईज, काय असेल आकाशच्या कामक्रीडाचं रहस्य? आकाश आणि मायाचं नातं गंभीर वळण घेईल का? जाणून घेण्यासाठी वाचत राहा. अधीर मन झाले. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.